नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्या. पंतप्रधान मोदींनी इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेशकियान यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद साधून प्रदेशातील गंभीर परिस्थितीवर केली चर्चा. सध्या आपल्या देशात फक्त 50 दिवसांचा गॅस साठा उपलब्ध असल्यामुळे तुटवड्याची शक्यता. मंत्री अतुल सावे यांची माहिती. नागरिकांनी गॅस जपून आणि गरजेपुरताच वापरायला हवा, सावेंचं आवाहन. सोलापुरात गॅस अभावी छोटे हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर. व्यावसायिक गॅसचा पुरवठा नसल्यानं हॉटेलमधील पदार्थांची संख्या कमी. छोट्या हॉटेल व्यावसायिकांसाठी गॅसचा नियमित पुरवठा करावा, व्यावसायिकांची विनंती. नवी मुंबईत अनेक छोटे हॉटेल चालकांकडून कोळशाच्या शेगडीवर स्वयंपाक. कोळशाच्या शेगडीचे दर गगनाला. 1200 रुपयांची शेगडी थेट 5000. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती दौऱ्यावर. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या परंपरेनुसार सुनेत्रा पवारांचा जनता दरबार सुरू. जनता दरबाराला नागरिकांनी लावली हजेरी. शिर्डीमध्ये अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी आक्रमक. पोलीस ठाण्यात विमान कंपनी आणि अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाईसाठी राष्ट्रवादीकडून तक्रार अर्ज. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सभापतीपदी भाजपचे अनिल मकरिये यांची निवड. मंत्री अतुल सावेंचे निकटवर्तीय मित्र म्हणून ओळख असलेल्या मकरियेंचा पक्षात विशेष सन्मान. बुलढाण्यात गॅस दरवाढी विरोधात काँग्रेस आक्रमक. चुलीवर भाकरी करत काँग्रेसकडून निषेध. आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस आणि पंतप्रधान मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम साठे 14 महिन्यानंतर जेलबाहेर. भावाच्या 12व्या विधीसाठी न्यायालयाने दिली विशेष परवानगी. बुलढाण्याच्या सिंदखेड राजा येथे रेतीचा अवैधपणे उपसा सुरूच. पोकलेन मशीनद्वारे होतोय नदीपात्रातून उपसा. महसूल विभाग कधी लक्ष देणार, नागरिकांचा प्रश्न. नागपूरच्या कळमेश्वर MIDC मध्ये एशियन केमिकल्स कंपनीवर कृषी विभागाचा छापा. शेतीसाठी असलेल्या युरिया खताचा औद्योगिक वापर उघड. 28 भरलेली आणि 80 रिकामी युरिया खातीची पोती जप्त. नाशिक शहरात दुचाकी चोरीच्या घटनेतील सराईत आरोपी पोलिसांच्या जाळ्यात. 7 लाख किमतीच्या 12 दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त. पोलिसांकडून सापळा रचत कारवाई. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.